सौ सुनीता बाळकृष्ण कांबळे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श आशा वर्कर पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील सौ सुनीता बाळकृष्ण कांबळे यांना आदर्श आशा वर्कर म्हणून कोरोना काळात साथीचे रोग पसरल्याने होणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करणे, गरोदर महिला व नवजात शिशु, 5 वर्षाच्या आतील मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती देणे घेणे, प्रसूतीसाठी महिलांना रुग्णालयात दाखल करणे अशा महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श आशा वर्कर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। सौ कांबळे यांनी आपल्या जीवनातील प्रसंग व नोकरीतील कामाचे महत्त्व कसे वाढत गेले, पती बाळकृष्ण कांबळे व कुटुंबाने मोलाचे मार्गदर्शन व साथ दिली। पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख शहर महिला अध्यक्ष आशा वागिरे, सचिव संगीता रुगे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद व कांबळे कुटुंब उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ कांबळे यांनी सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? सौ सुनीता बाळकृष्ण कांबळे। आपले जन्मापासून आतापर्यंतची माहिती? माझा जन्म कवटेकंद या गावी झाला। मी शेतकरी कुटुंबातलीच आहे मुलगी। आमचे वडील शेतकरी बैलगाडीचा व्यवसाय होता, शेती कुटुंबातलेच आहेत। त्यामुळे शेतीची पण थोडी आवड आहे की शेतात कष्ट करायला पाहिजे, आपण केल्याशिवाय पेरल्याशिवाय उगवत नाही अशातलं हे। नंतर तिकडं आम्ही 4 जण बहीण भाऊ, आई वडील असं आमचं 6 जणांचं कुटुंब होतं। अगदी नाजूक परिस्थितीतूनच आम्ही पण म्हणजे प्रत्येक परिस्थितीची आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे। असं म्हणजे कुठल्याचं पण असं म्हणजे गर्व करावा हे असं नाही आहे बाबा की आपण आज काय होतो ना आता काय झालं ना, आता मला कोणीही रस्त्याला किंवा माझ्या भागात काय पण करायला लागलो तरी एखादं कोणाला मदतीची गरज असेल तर मी पटकन नाही करते, तिथं मागचा पुढचा विचार करते। साधं रस्त्याला 2 मुलं भांडायला लागली तरी पण मी त्यांच्यामध्ये पडते, अरे बाळांनो असं करू नका म्हणून। आणि माझं लग्न झाल्यानंतर मला मिस्टरांची साथ खूप छान मिळाली। 5/5/92 ला माझं लग्न झालं। त्यानंतर जो प्रवास होता तो काय म्हणजे मला एवढा म्हणजे जास्त वय पण नव्हतं, माझं 12 वर्षात लग्न झालं, त्यामुळे अनुभव पण जास्त नव्हता। पण इकडे आले, इकडच्या लोकांनी समजून घेतलं, सासरची लोक पण मला चांगली मिळाली, मिस्टरांची साथ पण मिळाली। नंतर माझी मुलगी 94 ला जन्मली, मोठी मुलगी। त्याच्यानंतरचा जो काळ होता तिथून थोडा प्रवास माझा 10 वर्ष खडतर गेला। खडतर म्हणजे अति खडतर की कुणी साथ द्यायला नको, पण मला त्या भरीत आहेत त्यांनी मला साथ दिली। ते दाई दादा म्हणजे बहीण भाऊ अशा सारखे इतकं पाठीशी राहिले म्हणजे त्यांना मी मरेपर्यंत विसरणार नाही, असे त्या दोघांची एक आम्हाला साथ लाभली। नंतर कोरोनाच्या काळात माझा मुलगा जन्मला, लहान मुलगा झाल्यानंतर 3-4 वर्षाचा झाल्यानंतर मी आशा वर्कर म्हणून लागले। आशा वर्कर म्हणून लागल्यानंतर पहिला मला 150 रुपये पगार होता। 150 रुपयापासून आतापर्यंत आम्ही 15 वर्ष राबतोय की तेव्हा कुठे आता आम्हाला 15,000 पगार झाला। तो काळ होता असं वाटायचं की माझे मिस्टर तेवढे राबतात, म्हणजे 150-150 रुपयानं जरी मी संसारात थोडी मदत केली, आज बाबा मला कमी पगार आहे, उद्या वाढला तर माझ्या कुटुंबाला तेवढा हातभार लागेल ह्या हिशोबाने करत। फक्त अपेक्षा काय होती, मला 5,000 कमवले ना मी बाद झाले, तेवढं माझ्या संसाराला त्यावेळी पुरेसं आहे असं वाटत होतं। नंतर करत गेले। माझ्या मुलांनी, माझ्या मोठ्या मुलींनी भरपूर साथ दिली, माझ्या पाठीशी राहिले। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टर माझे खंबीरपणे उभे राहिले, निर्व्यसनी आहेत, कशाचं व्यसन नाही। त्यामुळे आजपर्यंत जे मी काय करत आले ते इथपर्यंत त्यांच्या साथीने करत आहे। आणि जो काय कोविडचा काळ होता, ज्यावेळी आमचं थोडंसं वांद झाल्यामुळे आम्ही बाहेर राहिलो होतो भाड्यानं, त्यावेळी मला 3,000 रुपये कोविडच्या काळात पगार पडत होता। 2,000 रुपये घर भाडं द्यायचं, 1,000 रुपये घर चालवायचं। आता 1,000 मध्ये कसं चालवायचं, तरी पण आम्ही कसं तर करत काढले। आमचे सासरे एक्सपायर झाल्यावर नंतर परत आम्ही इकडे आलो की आता आपल्याला घरी जायला पाहिजे बाबा म्हणून, म्हणजे मोठं आपलं कर्तव्य तिथे गेलं पाहिजे ह्या हिशोबाने आल्यानंतर आमच्या सासूबाई बेडवर होत्या, त्यांची उसावर वगैरे केली। कोविडच्या काळात माझी मुलगी डिलिव्हरी आली, त्यावेळेचा तर प्रसंग इतका वाईट होता की खरंच कुणाचा तर आधार पाहिजे। त्यावेळी मला कळालं
की पाठीशी कोणतर असणं किंवा एखाद्याचा आधार असणं ते खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी कोण नव्हतं, फक्त मी आणि माझी मुलगी, आम्ही दोघींनीच इतकं. सगळी लोक सगळे असतात, पण ऐन वेळेला आपल्या मदतीला कोण नसते, त्यावेळेस खरं माणूस खंबीर होते. आणि त्यामुळे कुठल्याही आता प्रसंगाला मी नाही घाबरत, खंबीरपणे पाठीशी राहते. आज पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन जागतिक महिला दिन 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्यात आपलं नाव आदर्श सेविका आशा वर्कर म्हणून आपलं नाव घेतलेलं आहे. आपलं काय मत आहे? मत असं खूप चांगलं आहे की ज्या भावना आहेत त्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. जेवढा मला आनंद झालाय की बाबा आपण आज एक महिला दिन म्हणून साजरा करतोय, त्या दिवशी एखादं आपलं नाव कुठे तर नावारूपाला येतंय आणि ह्या एवढ्या कष्टाचं कुठं तर त्याचं मला फळ मिळतंय असं मला वाटतं. थँक्यू.